हे आहेत मुंजाजीराव जाधव, माजी आमदार आहेत आणि हे बसमतला आहेत. मी बसमतला आलो आहे आणि मी ते 1985 ते 90 या काळात आमदार होते. आत्ता त्यांचं वय 19 आहे. बसमतमधलं जे बहिर्जी महाविद्यालय आहे त्या विद्यालयाच्या त्या संस्थेचे ते आता सध्या उपाध्यक्ष म्हणून काम करतायत. तर मी त्यांना आता असं विचारतोय की साहेब, तुम्ही 1985 ते 90 त्या काळात आमदार होता, तर तेव्हाचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणात काय फरक आहे, जरा सांगाल का? हो, तेव्हाच्या राजकारणात आणि आता फरक असा झाला आहे की मी वकिलीमधून आमदार झालो, त्याच्यामुळं मला कशी कामं करायची ते माहिती होतं. म्हणून मी वसमत तालुक्याकरता अनेक योजना आणल्या. वसमत तालुक्याकरता रोड नव्हते. मी जवळजवळ 150 रोड आमच्या तालुक्यात केले. तेव्हा रोडची सरकारकडून मंजुरी लागत नव्हती. फक्त डेप्युटी इंजिनियरला सांगायचं की इथं रोड करायचा तो. असे बरेच मी 200-250 रोड केले. आत्ताच्या राजकारणात आणि त्या राजकारणात फरक काय आहे? फरक असा आहे, राजकारणात फरक असा आहे की तेव्हा फक्त आम्ही कामच करीत होतो आणि कामच आम्हाला माहीत. आता ते काम करून भ्रष्टाचार वाढला आहे. म्हणजे ते जे आमदार आहेत ते आता नुसते काम करीन झाले, तर त्याच्याबरोबर पैसे खायले, गुत्त्याने कामं करायलेत आणि जे कामं मंजुरी करून आणतात त्याच्यामध्ये ते हिस्सा ठेवतात, ते करतात. हा एक मोठा फरक आहे. आणि त्यांना लोकांशी जास्त प्रेम नाही, महत्त्व नाही. त्यांना पैसे कसे खाता येतील, आपण कसं मोठं आहो, पुन्हा कसं निवडून यावं, याच्यावर ते भर देतात. हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि आचार विचारात काय फरक आहे? विचारधारामध्ये पूर्वी जे निवडणुका, त्यावेळेच्या निवडणुका कशा होत्या आणि आत्ताच्या निवडणुका कशा आहेत? तेव्हाच्या निवडणुका साध्या होत्या. कोणाला पैसे द्यायची गरज नाही, काही नाही. फक्त जायचं आणि सांगायचं मी उभा आहे. आणि तेव्हा ते लोक माणूस पाहून मतदान देत होते. परंतु आता भ्रष्ट राजकारण झाले. आता सगळे पैसे वाटतात, गावात काय कामं आहे ते करतो म्हणतात. आणि त्या दृष्टीने पूर्वीचं जे राजकारण होतं, विचार होते, ते फार चांगले होते. तुम्ही कोणत्या विचारधारेने काम करत होता? तुमच्यावर कोणत्या विचारधारेचा पगडा होता? आम्हाला फक्त विचारधारा विकासाचा पगडा, विकास करायचा आपल्या तालुक्याचा. आपल्याला काय योजना ते इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे धरणं आणायचे, इलेक्ट्रिसिटी करायचं. मी माझ्या काळात नवोदय आणलं, बरेच कामं. तुमचं नेतृत्व कोण करत होतं राज्य पातळीवर? राज्यात कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करायचे? तेव्हा ते आमचे म्हणजे काँग्रेस खासदार लोणीकर होते, त्यांचं मार्गदर्शन. वसंतदादा पाटील होते. नंतर आमचे नांदेडचे शंकरराव चव्हाण साहेब. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या विचाराचे होते? काँग्रेसच्या विचाराचे, काँग्रेसच्या पंजाब. त्यावेळेस आत्तासारखा जातीवाद होता का? नाही, तेव्हा जातीवाद वगैरे काही. जातीची मतं आता कशी विचारात? नाही, जातीयता काहीच नाही. पंजाब म्हणलं की पंजाब. आणि आता काय? आणि आता फक्त ते कोण मराठा आहे, कोण ओबीसी आहे, कोण बुद्ध आहे, कोण मुसलमान आहे, हे असं करून मतं घ्यायले. तुमच्या निवडणुकीत तसं नव्हतं? तसं आमच्या निवडणूक अजिबात काहीच नव्हतं. का? म्हणजे कशामुळे फरक झाला? आता हे फरक याच्यामुळे झाला, मत निवडून येण्याच्या करता मतदान पाहिजे म्हणून फरक झाला. जातीचा वापर राजकारणासाठी चालला? राजकारणासाठी जातीचा वापर करण्यात आला. तुमचं वय किती आता? माझं वय 90 आहे. आणि तुम्ही सध्या दिनक्रम तुमचा कसा असतो? माझं सकाळी 5 वाजता उठतो,
5:15 पर्यंत आपला सकाळचा विधी आणि 5:15 ते 6 ग्राउंडवर फिरतो, चालतो. त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग शेत आहे, त्या शेतावर जाऊन मी कामं वगैरे सांगतो, कामं करायला लावतो आणि मग 10-11 वाजता येऊन मग कॉलेजचा उपाध्यक्ष असल्यामुळे भैरजी कॉलेजचा इथं कॉलेजला येतो आणि इथले कामं करतो. शरद पवार आता वय त्यांचं पण 84 झालंय. या वयात ते सुद्धा काम करतायत. शरद पवारांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? या वयात त्यांनी आता अजित पवार म्हणतात रिटायर व्हा आणि ते म्हणतात नाही मी रिटायर होणार. ते काम करतायत. नाही, ते काम करतात. आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं शरदचंद्र पवार भूषण आहे. ते चांगलं काम करतात. त्यांना वय जरी जास्त झालं तरी त्यांना आपल्या शेतकऱ्याबद्दल, लोकांबद्दल तळमळ आहे आणि ते त्यांच्या इतका हुशार, अनुभवी नेता आपल्या महाराष्ट्रात नाही. चांगलं काम करतात. शेतकऱ्यांना, मजुरांना, सगळ्या समाजाला दिशा दाखवितात. ते जरी मराठा असले तरी ते एका जातीचं काम करीत नाही. सगळ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घेऊन, सगळ्याला घेऊन चालतात. असं त्यांचं मोठं व्यक्तिमत्व. धन्यवाद. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. तुमचा मी आभारी आहे.